मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 18 प्रश्न आलेले, सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देणं शक्य नसतं. एपिसोड लांबतो. जेवढ्या लवकर घेता येईल तेवढं लवकरच घेऊयात. पण त्याच्या आधी मी तुम्हाला 4 प्रॉडक्ट दाखवतोय. फास्ट सेलिंग असणारा आमचा हा जो उमरा स्प्रे आहे ना, त्याचा सक्सेस एवढा आहे की घरोघरी उमरा स्प्रे पोचलेला आहे आणि ज्यांनी वापरलाय त्यांनी रोज नाही दर आठवड्याला ऑर्डर दिलेली आहे. आता स्पेशली याच्या बरोबर आम्ही आता नवीन फ्लेवर्स आणलेले आहेत. हिना उमरा स्प्रे बरोबर हिना, याचबरोबर दुसरा आहे लेमन ग्रास. तुम्ही हा घरामध्ये बेडरूम मध्ये यूज करू शकता. हा स्पेशल आम्हाला लोकांनी विचारलं की बेडरूम साठी रोज स्प्रे तुमच्या बेडरूम साठी हा यूज करू शकता. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीसाठी यूज करू शकता हा रोज स्प्रे. तुम्ही एकदा मागवला ना कायम मागवणार, संपला की तुम्ही मागवणार. यामध्ये लेमन ग्रास हा सुद्धा बेस्ट आहे आणि उमरा स्प्रे तर हिट आहे आणि त्याच्याबरोबरच आता हिना सुद्धा आहे. हे प्रॉडक्ट मागवा, नवीन आले. प्रश्न प्रिया आडवे, नमस्कार सर. रेंटच्या घरात कोणती पूजा करतात व देवघर बेड कोठे असावं? देवघर ईशान्येला पूर्वेला तोंड करून ठेवू शकता. पूजा तुम्ही सत्यनारायण करू शकता, वास्तुशांत करता येत नाही. बेड उत्तरेला पाय करून पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवायचा. पुढचा प्रश्न आशा पवार, नमस्कार सर. मी आपले सर्व व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते आपल्याकडून. माझा मुलगा खूप बिघडलाय, यात वास्तुदोष असू शकतो का? वास्तुदोष आणि त्याच्या कुंडलीमध्ये चालू असलेली दशा आणि महादशा. तुम्ही काय म्हणता? मुलगा चांगला होता आणि बिघडला म्हणजे कुंडलीतील दोष येतात. त्यामुळे आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात. ऑफिशियल नंबरला कॉल करा, नाव नोंदणी करा. प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन दोन्हीही तुम्हाला अपॉइंटमेंट मिळू शकतात. आता सोमवार गुरुवार पूर्ण पॅक असतात म्हणून लोकांच्या मागणीनुसार आणि सुट्टी मिळते म्हणून शनिवारी सुद्धा पत्रिका मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. सकाळी 10 ते 6:30 ची वेळ असते. एक लक्षात घ्या, बाय अपॉइंटमेंट यायचंय. अचानक येऊन आम्हाला सरांची वेळ द्या असं होऊ शकत नाही. खूप लोकांची रांग बाहेर असते आणि अचानक शक्य होत नाही. कॉल करा. मुलासाठी मी तुम्हाला हे एक सजेस्ट करतो. त्याला हे ऑरा बुस्टर त्याच्या जवळ ठेवायला सांगा, त्याचा फायदा भरपूर होऊन जाईल. यानंतर हे जे पेंडंट आहे हे सुद्धा वापरू द्या. याचं नाव आहे टायगर आय पेंडंट. आशा पवार झाल्या. नंतर कावेरी कांबळे, नमस्कार सर. माझा घरगुती व्यवसाय तो करत असताना पाठ खूप दुखतंय, त्यासाठी उपाय सांगावा. माझा कॉन्फिडन्स खूप कमी आहे, तो वाढवण्यासाठी उपाय करावा. पाठ दुखत असेल, अंगाचा कुठलाही भाग दुखत असेल तर तुम्हाला एक ट्रिक शिकवतो. हे बघा, आपला हा जो हात आहे की नाही, हात, या हाताचा हा जो भाग आहे ना तो दाबून ठेवायचा. शरीरातला कुठलाही एक भाग दुखत असेल तर फक्त दाबून ठेवा आणि असं 10-10 वेळेला करा. तुम्हाला हळूहळू पेन कमी झालेला दिसेल. हे आता पाठदुखीसाठी उपाय नाही, पण तुम्हाला सांगतो, हा हात आणि हे बघा असं दाबून ठेवायचं, गच्च दाबून धरायचं, पेन कमी होतो. आता तुमच्या पाठदुखीचा विषय तुम्ही स्ट्रेस घेतलेला आहे, तुम्ही चिंता काळजी खूप करताय, तुम्हाला कोणतं तरी टेन्शन येतं, त्यामुळे तसा स्ट्रेस हा पाठीवरती येतोय. तुमच्यासाठी हे महत्वाचं ब्रेसलेट सांगतोय, जो स्ट्रेस कमी करतं. हे खूप बेस्ट आहे. फिमेलला खूप याचा फायदा होतो. ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि हे मागवून घ्या. त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा उमरा स्प्रे करा, स्प्रे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कुलदेवतांची उपासना नक्की करा. रुपाली मोरे, मलकापूर, हा तुमची पाठ दुखते, गादी सुद्धा चेक करा बरं का. गादी जर अशी कमी जास्त झाली असेल तरी सुद्धा आरोग्याच्या तक्रारी, पाठदुखी, कंबरदुखी होते. नमस्कार सर, मी रुपाली मोरे, नमस्कार सर. मी वडील एवढ्या गोष्टीवरून खूप चिडचिड करतात, यावर उपाय सांगावा. प्रॉडक्ट नको, फक्त रागावर नियंत्रण कसं ठेवावं हे सांग. लक्षात घ्या, काय होतं, माणसाला जर दिले उपाय तर तो करत नाही. ही उपासना मी तुम्हाला सांगितली की त्यांची चिडचिड, चिडचिड कशामुळे? ते मनासारखं होत नाही आणि मनासारखं होण्याच्या दृष्टीने त्यांना जर मी काही मंत्र सांगितलं, ते म्हणणार आहेत का आधीच चिडचिड करतायत. त्यामुळे काहीतरी उपाय हवाय. तो कोणता मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, त्यांना आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने अंघोळ करायला सांगा. तुळस जी आहे ती तुळस चुरून त्याचा रस पाण्यातून प्यायला सांगा आणि मी जे ब्रेसलेट सांगतो त्यांना अखंड वापरायला सांगा. ते अतिशय महत्वाचं टायगर आय प्रीमियम ब्रेसलेट हे मागवा, ऑफिशियल नंबरला कॉल करून. माधुरी पाटील, नमस्कार सर. आग्नेय दिशेला वॉशिंग मशीन ठेवली तर चालते? चालते, काही प्रॉब्लेम नाही.
पाणी भरून ठेवू नका, निळा रंग नको. स्वाती नलवडे, सर भगवद्गीता दिवसातून कधी वाचली तर चालते का, आणि देवासमोर बसून वाचायची का? सकाळ आणि संध्याकाळ चालते, दुपारी चालणार नाही. देवासमोर बसू शकता, हॉलमध्ये पूर्वेला तोंड करून बसू शकता. प्रिया आडवे, नमस्कार सर, माझ्या मिस्टरांकडे पैसा टिकत नाही, यासाठी उपाय सांगावा. पैसा टिकण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट पैसा येणे. बरं का, खर्च तर होतोच हो, शॉपिंग मॉलला गेले की 7-8 हजार रुपये खर्च होतात. इथे आपल्याला घरामध्ये वास्तू तथास्तू श्रीयंत्र स्थापना करा, अतिशय पॉझिटिव्ह आहे. पैसे येणे टिकणे यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, उत्तर दिशेला हा ट्री ठेवा, याचा फायदा तुम्हाला भरपूर दिसेल. हा काय करतो, तिथलं कुबेराचं जे पद आहे सोमपद, ते ऍक्टिव्ह करतो, पॉझिटिव्ह ठेवतो. ती महत्वाची गोष्ट आहे. घरातल्या वेगळं बंगारा काढून टाका. यानंतरचा प्रश्न आहे माधुरी टेंबे, नमस्कार सर, आमच्या मुलाला अकॅडमीत घातले पण आता तो जात नाही म्हणत आहे, त्यावर काय उपाय करावा? 11वीला आहे तो, उत्तरेला पाय करून झोपतोय का बघा, पूर्व पश्चिम झोपून घ्या आणि शनिवारी एकदा दृष्ट काढा. ग्रीन अव्हेंच्युरियन नावाचं ब्रेसलेट मिळतं, त्याला हातात घालायला सांगा. निर्मला घुगे, नमस्कार सर, माझ्या घराची वास्तुशांत होऊन 30 वर्ष झाली आहे, तर पुन्हा वास्तुशांत करावी लागते का? माझे मिस्टर कोरोनामध्ये गेले आहेत, बिझनेस पण गेला आहे, वातावरण बिघडले म्हणून विचारतोय. हो, वास्तुशांती दर आपल्याला 12 वर्षांनी एका तपाने ही करायची असते, त्यामुळे ती नक्कीच करून घ्या. आणि व्यवसाय वाढीच्या दृष्टीने उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात. तुम्हाला मी एक पायराइट आणि हे ब्रेसलेट सजेस्ट करतो, हे वापरा, याचा भरपूर फायदा आहे. हे बघा, याला झिगू कॉइन सुद्धा आहे. यानंतर तुमच्या दुकानामध्ये म्हणजे जिथं व्यवसाय आहे तिथे हा कापूर कोन सुद्धा तुम्ही लावू शकता. नंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, अर्चना पाटील, नमस्कार सर, पैसे दागिने वायव्य दिशेस ठेवले तर चालतात का? ठेवले तर उडून जातील वायव्य दिशा, वायूची ठेवू नका, तिथे स्टेबिलिटी नाहीये. मोहिनी पुराणिक, नमस्कार सर, माझ्या मुलीच्या कर्जमुक्तीसाठी उपाय सांगावा, तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. कर्जमुक्तीसाठी ना ऋणमोचन गणेश स्तोत्र इंटरनेटवरती सर्च करा, किंवा धार्मिक पुस्तकाच्या स्तोत्रांच्या पुस्तकात कुठेतरी ऋणमोचन गणेश स्तोत्र तुम्हाला दिसेल, ते वाचायला सांगा. आणि घरामध्ये काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट श्रीयंत्र स्थापना करा, पैसे येण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहे. शैला माळी, नमस्कार सर, नवरा बायकोचे कपलचे फोटो कोणत्या दिशेला लावावे? दक्षिण किंवा पश्चिमेला लावायचे, उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावायचे. कौशिक कुलकर्णी, नमस्कार सर, ऑरा बुस्टर कसा आणि कधी वापरावा? कोठे ठेवावा? याचे फायदे काय आहेत त्याबद्दल माहिती द्या. ऑरा बुस्टर खूप पॉवरफुल असा आहे. ऑरा बुस्टरचा फायदा बेटर अँड बेस्ट, हे बघा, अशी छान पिशवी त्याला मिळते आणि त्याच्याबरोबर हा ऑरा बुस्टर असतो. हा ऑरा बुस्टर निगेटिव्हिटी कंट्रोल करणार आहे, पॉझिटिव्हिटी वाढवणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने तुमचा ऑरा स्ट्रॉंग ठेवणार आहे. ऑफिशियल नंबरला मागवा, कॉल करून ही माहिती सगळी मिळते. एकमेव कंपनी अशी आहे की जी तुम्हाला आपोआप जेव्हा प्रॉडक्ट घरी येत आहेत, तुम्ही मागवता तेव्हा सगळी माहिती तुमच्या बरोबर येते. करेक्ट. आणि त्याचबरोबर आता पुढचा विषय, रामेश्वर सिरसाट बुलढाणा, नमस्कार सर, वायव्य दिशेला जिना आला तर चालतो का? काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकता. सोपान यादव, नमस्कार सर, ताराचक्र रिपोर्ट मध्ये आपण जे शुभ दिवस देणार त्यामध्ये महत्वाचे काम केले तर चालते का? यासाठी दुसरे मुहूर्त पाहायची गरज नाही ना. मुहूर्त तर सगळे बघितले पाहिजे, पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ताराचक्र रिपोर्ट तुमच्या नक्षत्रानुसार आहे. उद्याचा दिवस शुभ आहे का तुम्हाला? जगाला नाही, जगासाठी कॅलेंडर आणि मुहूर्त. तर मुहूर्ताला देखील त्या ताराचक्रामध्ये तुमच्या नक्षत्रानुसार, राशीनुसार बळाचा दिवस आहे तर फळ मिळणार, आणि बळ नसेल तर फळ मिळणार नाही. त्यामुळे ताराचक्र रिपोर्ट खूप जबरदस्त काम करतो. रोज कमीत कमी 20 ते 25 ऑर्डर ताराचक्र रिपोर्टच्या जे आम्ही त्यांना पाठवतोय आणि प्रत्येक जण खुश आहे. तुम्ही एकदा ताराचक्र रिपोर्ट मागवा, तुम्हाला त्याचा फायदा भरपूर नक्की होईल. यानंतर सोपान यादव झाला. अंजली दुधाळ, नमस्कार सर, माझ्या मिस्टरांचा जॉब चांगला मिळण्यासाठी उपाय सांगावा. कुंडलीचं मार्गदर्शन घ्या, कुलदेवतांची उपासना त्यांना करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जॉब मिळवायचा म्हणल्यानंतर एकदा त्यांच्या दशा महादशा काय चालू आहेत, रत्न कुठलं वापरायचं हे सुद्धा पाहून घेऊयात. सध्या त्यांना गुरुची उपासना करायला सांगा, ज्यामुळे गुरुबळ वाढल्यामुळे नोकरीमध्ये बराचसा फायदा होतो. आणि अजून एक सांगतो की त्यांच्यासाठी ना हे ग्रीन अव्हेंच्युरियन ब्रेसलेट मागवा, याचा फायदा भरपूर होतो. ऑरा बुस्टर देखील बेस्ट आहे आणि स्फटिकाची माळ ही सुद्धा वापरायला सांगा. माधुरी
दाभाडे. नमस्कार सर, मला मैत्रिणीला श्रीयंत्र गिफ्ट द्यायचे आहे. मी बाहेरून ऐकले की श्रीयंत्र गिफ्ट देऊ नये, कारण गिफ्ट दिलेली मूर्ती पूजेत ठेवता येत नाही. असं काही नाही. श्रीयंत्र ही मूर्ती नाहीये. श्रीयंत्र हे यंत्र आहे. यंत्रांचा राजा श्रीयंत्र. तुम्ही वास्तू तथास्तू स्पेशल श्रीयंत्र नक्कीच ऑर्डर करा. अनेक लोक गिफ्ट देण्यासाठी वापरतात. नो प्रॉब्लेम. प्रतीक जाधव. नमस्कार सर, मी खूप वर्षापासून आपले व्हिडिओ पाहतो. छान गायडन्स मिळते आपल्याकडून. माझा प्रश्न असा आहे की देवाचं नामस्मरण किंवा जप आपण कधी करू शकतो का? त्याला काही नियम आहेत का? तशी काही काळजी नाही. तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता. शौच, भोजन आणि शयन यावेळेस करायचं नाही. त्रिकाळ संध्या सांगितलेले म्हणजे तुम्ही तिन्ही त्रिकाळी म्हणजे तिन्ही वेळेस तुम्ही इथे आपण नामस्मरण करू शकता. आणि सुरुवात करताना फक्त देवासमोर बसून 108 वेळा करायचंय. तर मित्रांनो, आता लहान मुलांच्या दृष्टीने, एज्युकेशनच्या दृष्टीने हे स्पेशल प्रॉडक्ट आहे बघा. हे तुम्ही नक्कीच मागू शकता. दिव्य कवच. वास्तू व्हिजिट ज्यांना करायचे, वास्तू तथास्तूच्या अपॉइंटमेंट सुरू आहेत. वास्तू व्हिजिटला आपल्याला ऑरा स्कॅनरद्वारे घराचं सगळं स्कॅनिंग केलं जातं. काय निगेटिव्हिटी आहे, काय पॉझिटिव्हिटी आहे, घरामध्ये कुठं कोणकोणत्या पद्धतीचे दोष आहेत, हे सगळं पाहिलं जातं. सायंटिफिकली घराचं स्कॅनिंग होऊन तुम्हाला सगळा व्यवस्थित रिपोर्ट मिळतो. ज्यांना घर बांधायचंय तर प्रत्यक्ष वास्तू व्हिजिटला येऊन तो प्लॉट पाहिला जातो. प्लॉटमध्ये काय दोष आहे, काय काय बदल करायचे, घर वास्तूनुसार कसं बांधायचं, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. ऑफिशियल नंबरला कॉल करा, नाव नोंदणी करा. वास्तू व्हिजिटला मी प्रत्यक्ष येणार आहे. पुढच्या गुरुवारी तुम्हाला जे काही प्रश्नांची उत्तर पाहिजे ती या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप हा तुम्ही जॉईन करा. एक छानपैकी रिप्लाय आलाय, तो मी वाचून दाखवतो. सविता कुलकर्णी. नमस्कार सर, वास्तू तथास्तू A1 ग्रुपमुळे मला बरीच उत्तम माहिती मिळत आहे. त्यामुळे मकरंद सर आणि वास्तू तथास्तूचे मनापासून आभार मानत आहे. अशीच पुढे भरपूर माहिती आपल्याकडे मिळत राहू आणि लोकांना जगाला या सगळ्या वास्तू तथास्तू ग्रुपचा उपयोग हो. मित्रांनो, या एपिसोडच्या लिंक मध्ये, याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे. तुम्ही वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि प्रॉडक्ट साठी कॉल करा 9021 900 600. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.